नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता हा दुसरा व्हिडिओ आहे जो सिंधुदुर्ग DCC बद्दल पुन्हा बनवते. याच्यामध्ये बनवण्याचं कारण असं की आपल्याला जो सिंधुदुर्ग DCC सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सिंधुदुर्ग याची जी एक्झाम आहे क्लर्कसाठी ज्या 73 वॅकन्सीज आल्या होत्या त्याच्यामध्ये जो आहे ना आपल्याला ते एक्झाम कंडक्टिंग एजन्सीबद्दल थोडं बोलायचं होतं. ही IBPS एक्झाम घेते. याच्यामध्ये ऑथेंटिकेशन बऱ्यापैकी राहील, म्हणजे खूप ऑथेंटिक एक्झाम होणार आहे. तुम्ही त्याचं काळजी करूच नका, कारण कसं एक्झाम चांगली होणार याच्यात काही शंका नाही आहे. मोस्टली जे लोक IBPS क्लर्क PO वगैरे या एक्झाम देत आहेत ना, त्यांनी तर हा नक्कीच फॉर्म भरला पाहिजे. ज्यांना जॉब नाही आहे आणि ज्यांना सध्या गरज आहे जॉबची, जॉब असला पाहिजे. जॉबसोबत प्रिपरेशन पण करता येईल. शनिवार रविवार सुट्टी असते, दुसरा चौथा तुम्ही तोही यूज करू शकता. जसं की सिंधुदुर्ग विभागात किंवा रत्नागिरी आसपासच्या जिल्ह्यातील लोक चांगल्या प्रकारे तयारी करत असतील बँकिंगची, त्यांनी करायला पाहिजे. याच्यामध्ये फीस पाहायला गेलं तर 1770 रुपये आहे आणि ॲप्लिकेशनची लास्ट डेट ही आहे ना 30/9/2025 आहे. तुम्हाला थोडक्यात सिलेबस पण सांगतो. नॉलेज ऑफ बँकिंग अँड कोऑपरेशनमध्ये 30 क्वेश्चन 30 मार्क आहेत. याच्यामध्ये नॉलेज ऑफ कम्प्युटर इन्फॉर्मेशन अँड IT याच्यामध्ये 20 क्वेश्चन 20 मार्क आहेत. नॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बेस याच्या ऑफ इकॉनॉमिक सिस्टम याच्यामध्ये 10 क्वेश्चन 10 मार्क आहेत. नॉलेज ऑफ मराठीचं नॉलेजमध्ये 10 क्वेश्चन 10 मार्क आहेत. मेंटल ॲबिलिटी लॉजिकल रिझनिंगमध्ये 10 क्वेश्चन 10 मार्क आहे. असे 90 क्वेश्चन आहेत. 90 क्वेश्चन 90 क्वेश्चन आहेत आणि 90 आहेत. तर तुम्ही हे 75 मिनिटाची टेस्ट होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम तशी सोपी असू शकते, पण तुम्हाला ते सेंटर ऑनलाईन एक्झाम हे मराठी आणि इंग्लिशमध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये सेंटर हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पणजी गोव्यामधलं आणि मडगाव आणि मपुसा ही 5 सेंटर आहेत. हे सेंटर बदलू शकतात. हे 5 सेंटर आहेत, तर तुम्ही या सेंटरवर जाऊन एक्झाम देऊ शकता. एक्झाम IBPS घेत आहे, याच्यात ऑथेंटिकेशन राहणार आहे. तुम्ही चांगली तयारी करा आणि एक्झाम द्या. ज्या पद्धतीने एक्झाम होईल, IBPSचे जे प्रिपरेशन करत होते त्यांनी तर द्यायलाच पाहिजे. एक्झाम द्या, प्रिपरेशन करा चांगलं. जवळ भेटते, करा चांगलं प्रिपरेशन. ऑल द बेस्ट.